प्राईम टाईम म्हटल्यावर बरेच आमच्या मनात प्रश्न आहेत पण एक्झॅक्टली सिनेमा कशावर घेतलेला आहे आणि इंग्लिश टू डिस्ट्रेस एकदम काय एकत्रित आहे सिनेमा आणि तुझी भूमिका. सिनेमाची गोष्ट किंवा माझी भूमिका याच्याबद्दल मी काही बोलले तर सगळंच रिव्हील होण्यासारखं आहे. पण ते न सांगता मी प्रयत्न करेन प्राईम टाईमबद्दल बोलायचं. बेसिकली कसं असतं की आयुष्यात प्रत्येक माणसाची काही स्वप्न असतात. एस्पेशली ज्या हाऊसवाईफ्स असतात, एक त्यांनी 30शी ओलांडल्यावरती त्यांना अचानक असं वाटायला लागतं की आपलं बरंच काही करायचं राहून गेलं आहे आणि त्या शोधात त्या धावायला लागतात आणि त्या धावायला लागलं की त्यांना असं रिअलाईज पण होत नाही की आपण आपल्या संसाराला मागे टाकून एकट्याच खूप पुढे पळत चाललेलं आहे. आणि त्यानंतर ज्या क्षणी त्यांना कळतं की ही जी आपण स्वप्न सगळी बघितली होती ती जरी आपली पूर्ण झाली नाही तरीसुद्धा आपला संसारच सगळं काही आहे. तर तशी एक स्टोरी जाते. ही मी पूर्णपणे तुम्हाला सांगितलेले बरेच काही किस्से घडतात याच्यामध्ये. जी हाऊसवाईफ असते वैशाली, तिच्या आयुष्यात खूप काही घडतं आणि इव्हेंच्युअली एक सोशल मेसेज आपण सगळ्यांना देतो आहे. प्रत्येक कॅरेक्टर जे तुम्हाला या सिनेमामध्ये दिसेल, ऑडियन्सनं बघताना हे प्रत्येक कॅरेक्टर कुठेतरी रिअलिस्टिक वाटतं आणि कुठेतरी आपल्या घरात ही सगळी पात्रं वावरत आहेत असं आपल्याला वाटतं. सिनेमा बघायला आपण डेफिनेटली चित्रपटगृहात बसणार आहोत, पण ही जी स्टोरी आहे ती प्रत्येक घरातली आपल्याला वाटणार आहे. सुलेखा किती फॅमिली ओरिएंटेड आणि किती फॅमिलीला वेळ देते, कारण तुम्ही तुमच्या कामात इतकी बिझी असता, फॅमिलीला वेळ देणं बऱ्याचदा जमत नाही, पण फॅमिली ओरिएंटेड किती आहे, तू किती वेळ देते? फिल्मचं शूटिंग चालू झाल्यापासून रादर स्क्रिप्ट वाचल्यापासूनच म्हणू शकेन मी फॅमिलीला खूप वेळ द्यायला लागले. नाही, खरंच म्हणजे तुम्ही जेव्हा फिल्म बघायला सुरुवात कराल आणि जेव्हा आपण मध्यावर येऊ तेव्हा आपल्याला डेफिनेटली आपल्या घरामध्ये आपल्या फॅमिलीची खूप आठवण येणार आहे. नक्कीच आपण जेव्हा थिएटर्समध्ये बसलेलो असणार आहोत आणि आपल्या आजूबाजूला जर का आपली फॅमिली असेल तर आपण चटकन आपल्या फॅमिलीचे हात धरणार आहोत, देवाचे आभार मानणार आहोत की आपल्याबरोबर आपली फॅमिली आत्ताही आहे आणि कायम राहणार आहे. सो दॅट्स अ वंडरफुल मेसेज टू गिव्ह ऑल द ऑडियन्स की फॅमिली इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्युझिक लॉन्च आहे आज, काय कसं त्यांचं म्युझिक कसं आहे? खूप फ्लेवर्स आहेत. प्रत्येक गाण्यामध्ये वेगळा फ्लेवर देण्याचा हिमांशूने आणि प्रमोदजींनी प्रयत्न केला आहे. बेसिकली हिमांशू आणि प्रमोदजींचं हे फर्स्ट व्हेंचर आहे, पण कुठेही त्यांच्या काम करण्याच्या अंदाजातून हे त्यांनी कुठेही दर्शवलं नाही. और रादर ते इतके ईजमध्ये सगळं व्यवस्थित स्टेप बाय स्टेप काम चालू होतं की आपल्यालासुद्धा ते बघून हुरूप यायचा. आणि म्युझिकबद्दल म्हणायचं झालं तर अतिशय सुंदर म्युझिक आहे. ते तुम्ही स्वतः ऐका आणि स्वतः तुम्ही डिसाईड करा की किती छान त्यांनी आणि वेगळं आहे. इट इज अशी 4-5 गाणी असतील, कधी कुठच्या तरी पिक्चरमध्ये आपल्याला दिसतात की ते सेम धर्तीवरची असतात, पण ही सगळी गाणी वेगळी आहेत आणि दे आर व्हेरी डिस्टिंक्ट अँड सगळी कॅची आहेत. म्हणजे लहान मूलसुद्धा ती गाणी तोंडात रेंगाळतील आणि अगदी वृद्धांच्या सुद्धा.